परभणीच्या आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतला गेलाय। काँग्रेसने पुन्हा एकदा महिला आरक्षण निघाल्यानं परभणीच्या आरक्षण प्रक्रियेवर आक्षेप घेतलाय। महत्त्वाची बातमी आहे, सकाळपासूनच आज महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होत होती, तर आता परभणीच्या आरक्षण सोडतीवर काँग्रेसने या ठिकाणी आक्षेप घेतलाय। पुन्हा एकदा महिला आरक्षण निघाल्यानं काँग्रेसने हा आक्षेप घेतलाय। सकाळपासूनच आज महापौर पदाच्या आरक्षणाची धाकधूक लागून आहे, तर परभणीच्या आरक्षण सोडतीवर मात्र काँग्रेसने आता आक्षेप घेतलाय। पुन्हा एकदा महिला आरक्षण निघाल्यानं हा आक्षेप घेतला गेलाय। सकाळपासून एससी, एसटी, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या आरक्षण सोडती जाहीर झाल्यात। तर एसटी केडीएमसी मध्ये एसटी या प्रवर्गासाठी जाहीर झाली आहे। आरक्षण सोडतीमुळे गोंधळ सुरू झालेला आपण बघतोय। परभणीच्या काँग्रेस नेत्यांकडून प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आलाय। परभणीत 2 वेळा महिलांना आरक्षण सुटल्यानं हा आक्षेप घेतला जातोय। मुंबई ओबीसी आरक्षणात का नाहीये आणि असा ठाकरे सेनेचा आरोप आहे। तर आरक्षण सोडतीमध्ये गोंधळ सुरू झालेला आपण बघतोय। सकाळपासून आरक्षण प्रक्रिया चालू आहे, मात्र परभणीच्या काँग्रेसने आता 2 वेळा महिलांना आरक्षण सुटल्यानं आक्षेप घेतलाय। मुंबईमध्ये ओबीसीला आरक्षणात का नाही घेतलेलं असा ठाकरे सेनेने आरोप केलाय। आरक्षण प्रक्रिया सकाळपासून चालू आहे, मात्र आत्ता खुल्या प्रवर्गाच्या सोडतीनंतर आपण या प्रक्रियेत गोंधळ पाहायला मिळतोय। परभणीत 2 वेळा महिलांना आरक्षण सुटल्याने आता काँग्रेसने आक्षेप घेतलाय। तसंच मुंबईमध्ये ओबीसींना आरक्षण का नाही असा सवाल ठाकरे सेनेने उपस्थित केलाय। आरक्षण प्रक्रियेत काहीसा गोंधळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। महापौर आरक्षण सोडती संदर्भात आता या क्षणाची मोठी आपण बघतोय, तर मुंबईतल्या आरक्षणावर आता ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेतलाय। मुंबईत ओबीसीचा महापौर का नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। परभणीत 2 वेळा महिलांना आरक्षण सुटल्यानं तिथेही काँग्रेसने आक्षेप घेतलाय। महापौर पदासाठीची आरक्षण सोडत सकाळपासून चालू आहे, मात्र एससी, एसटी, ओबीसी आणि खुल्या प्रवर्गाच्या सोडतीनंतर इथे काहीसा गोंधळ पाहायला मिळतोय।